नमस्कार. नमस्कार. माझ्या शेजारी सुंबरान गोट फार्मिंगचे मालक आहेत. नमस्कार. मला सुरुवातीला तुमचा परिचय करून द्या आणि शिक्षण वगैरे सर्व सांगा मोबाईल. शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझं नाव पृथ्वीराज दिलीप चव्हाण. मुक्काम पोस्ट कवठे, तालुका वाई, जिल्हा सातारा येथे 2012 पासून सुंबरान शेळी प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही बंदिस्त शेळी मेंढी पालन हा उपक्रम राबवत आहोत. माझं BSc ॲग्री हे शिक्षण बारामती येथून पूर्ण झालं आणि IIPM बँगलोर येथून ॲग्री बिझनेस अँड प्लांटेशन मॅनेजमेंट हे शिक्षण पूर्ण झालं. कॅम्पस सिलेक्शन झाल्यानंतर मुरगप्पा ग्रुपमध्ये वर्ष दीड वर्ष जॉबही केला होता. 2012 पासून पूर्ण वेळ बंदिस्त शेळी पालन या उपक्रमाअंतर्गत शेळी मेंढ्यांचं संगोपन करायला सुंबरान शेळी प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही सुरुवात केली. सुरुवात अवघ्या 7 शेळ्यांनी केलेली होती. आमचा भौगोलिक प्रदेश तसा अति पावसाचा, अति थंड आणि या प्रदेशामध्ये सुद्धा शेळी मेंढी पालन यशस्वी करण्याच्या दृष्टीनं आम्ही वेगवेगळे प्रयोग केले. यातला सर्वात महत्वाचा प्रयोग म्हणजे शेळ्यांसाठीचं बेडरूम आणि शेळ्यांसाठी डायनिंग रूम. म्हणजेच काय तर 12 तास शेळ्या खाद्याच्या शेडमध्ये असतात आणि 12 तास मुक्कामाच्या शेडमध्ये असतात. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खाद्याच्या शेडमध्ये शेळ्या आणि मेंढ्या चारा खात असतात. संध्याकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पुन्हा ते मुक्कामाच्या शेडमध्ये असतात. मुक्कामाच्या शेडमध्ये त्यांना बसण्यासाठी लाकडाचे पाट असतात आणि चारी बाजूंनी प्लास्टिक पेपर पॅक केलेला असतो, ज्यामुळे थंड वाऱ्याचे झोत, वेळी अवेळी पाऊस यापासून त्यांचं रक्षण होतं. असं केल्यामुळं दिवसभर चारा खाल्लेला रवंथ केल्यानंतर जी ऊर्जा तयार होते ती ऊर्जा मांसात रूपांतर करण्यासाठी ती वापरली जाते. सो त्याच्यामुळे आपल्याला FCR चांगला मिळतो. बंदिस्त शेळी आणि मेंढी पालन करत असताना आमच्या एक गोष्ट निदर्शनास आली की शेळ्यांची जुळी पैदास होणं हे जसं गरजेचं असतं, तसंच मेंढी पालन करताना सुद्धा मेंढ्यांना जुळी पैदास होणं हे गरजेचं आहे. त्या दृष्टीने बराच अभ्यासही केला आणि सेंट्रल शिप अँड वूल रिसर्च इन्स्टिट्यूट अविकानगर यांनी विकसित केलेली अविशान जातीच्या मेंढ्यांचं आम्हाला माहिती मिळाली. अविशान जातीच्या मेंढ्या या नियमित जुळी पैदास देतात. वर्षातून 2 वेळा 4 पिल्लं अविशान जातीच्या मेंढ्यांपासून आपल्याला मिळते. पिल्लांची संख्याही वाढते. पिल्लांचा वजन वाढीचा वेगही चांगला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अविशान जातीच्या मेंढ्यांना 1.25 ते 1.5 लिटर दूध असतं. परिणामी जुळी पैदास जरी असली तरी दोन्ही पिल्लांना पोटभर दूध मिळतं आणि पिल्लांचा वजन वाढीचा वेग चांगला मिळतो. ही अविशान जातीची मेंढी भलेही राजस्थानमध्ये विकसित झालेली असली तरी सुद्धा सुंबरान शेळी प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या 1.5 वर्षांमध्ये इथे त्यांची पैदास अत्यंत यशस्वी पद्धतीने होत आहे. अविशान जातीच्या नरांचा वापर आपण स्थानिक जातीच्या मेंढ्यांमध्ये संकर करण्यासाठी केला तर येणारी पैदास ही जुळी पैदास देणारी होते. म्हणजेच हे जीन्स एका पिढीतून दुसऱ्या पिढीत एकदा गेल्यानंतर जुळी पैदास देण्याचा गुणधर्म आपोआप पुढच्या पिढ्यांमध्ये येत राहतो. तर शेतकरी मित्रांनो, सुंबरान शेळी प्रकल्पावर अविशान जातीच्या नर विक्रीसाठी उपलब्ध असतात आणि आफ्रिकन बोर जातीचे शेळ्यांमधले नर सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध असतात. तुमच्या या सुंबरान गोट फार्मवर कोणकोणत्या मेंढ्या आहेत, त्याचे वाण कोणते आहेत आणि शेळीचे कोणते आहेत? आपल्या इथे शेळ्यांमध्ये आफ्रिकन बोर जातीचे शुद्ध वंशावळ असणारी बोर जातीच्या शेळ्या आहेत, नरही आहेत. तसेच मेंढ्यांमध्ये अविशान जातीच्या नर आणि माद्या आपल्याकडे आहेत. तुमच्या भागामध्ये एक विशिष्ट प्रकारची मेंढी आहे, कोणती ती? ह्या पट्ट्यामध्ये 2 जातीच्या मेंढ्या आहेत, डेक्कनी आणि माडग्याळ. डेक्कन मार्ग्याळ मध्ये काय ह्याच्यामध्ये काय फरक आहे? डेक्कनी आणि माडग्याळ या दोघांमध्ये जुळी पैदास होण्याचा गुणधर्म कमी आहे आणि दुधाचं प्रमाण तुलनेनं कमी असल्यामुळे जरी जुळी पैदास झाली तरी 2 पिल्लांना संगोपन करण्याइतपत दूध मादी जवळ नसतं. अविशान जातीच्या नरांनी आपण आपल्या स्थानिक जातीच्या डेक्कनी किंवा माडग्याळ जातीच्या माद्यांना जर संकर केला तर येणारी पैदास ही जुळ्याचा गुणधर्म तर घेऊन येतेच, वजन वाढीचाही गुणधर्म घेऊन येते, प्लस दुधाचं प्रमाण सुद्धा वाढतं. हे संशोधित वाण आपला शेळी मेंढी प्रकल्पाची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं आणि आर्थिक नफा मिळवण्याच्या दृष्टीनं फार मोलाचं ठरतं. मीट पर्पज हे दोन्ही मटणाच्या दृष्टीनेच आहे. आता तुम्ही एवढे उच्च शिक्षित आहात, नोकरी होती, तरी तुम्ही या व्यवसायाकडे कसं वळले? शेळी मेंढी पालन हा अत्यंत जुना पूर्वापार चालत आलेला, पिढीजात चालत आलेला शेळी मेंढी पालनातला पारंपरिक व्यवसाय. मटणाची गरज
आणि मागणी ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. इतर कुठल्याही सेक्टरमध्ये शेती संलग्न कमोडिटीज जर आपण पाहिल्या तर त्याचे दर वर खाली होत राहतात. परंतु मटणाचे दर गेल्या कैक वर्षात तुम्हाला रिव्हर्स आलेले, कमी झालेले बघण्यात येणारच नाहीत. बरं. याचं महत्वाचं कारण मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत आहे. सो ही बाजारपेठेची नस मी ओळखलेली होती आणि 2012 पासून मग याच व्यवसायात मी काम करायला सुरुवात केली. आजची तारीख 7 नोव्हेंबर 2025. म्हणजे जवळपास त्यांनी 13 वर्ष हा व्यवसाय चालवला, म्हणजे पक्के ती शेळी पालक झालेले आहेत. आणि मला एक बोलता बोलता तुम्ही म्हणत होते की तुमच्याकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे, हो, हो. तिथं शेळी पालन करण्यासाठी किंवा मेंढ्याचं पालन करण्यासाठी काही अडचणी आहेत, त्याच्यावर तुम्ही मात केलेली आहे. बरोबर. तर काय प्रकारे हा? खरं तर महाबळेश्वर सारख्या अतिपावसाच्या प्रदेशात आम्ही येतो. वाई जरी तालुका असला तरी इतर भागाच्या तुलनेने इथं पर्जन्यमान चांगलं आहे, पावसाचं प्रमाण चांगलं आहे. सो सातत्याने जर शेळ्या मेंढ्या एकाच ठिकाणी असतील तर खालचं फ्लोरिंग हे मलमूत्रामुळं, लेंड्या मुतारीमुळं कायम ओलं राहतं. ओके. आणि अशा ओलाव्यात बसल्यामुळं त्यांना गोचिड पिसवांचा प्रादुर्भाव होतो, निमोनिया सारखे आजार जडतात, सर्दी पडसं होतं. अभ्यास करून आम्ही शेळ्यांचं डायनिंग रूम आणि बेडरूम ह्या 2 संकल्पना आणल्या की ज्याच्यामुळे 12-12 तासांनी त्यांची जागा बदलल्यामुळे खालचं फ्लोरिंग हे स्वच्छ कोरडं राहतं, गोचिड पिसवांचा प्रादुर्भाव होत नाही. जिथं त्यांनी दिवसभर चारा खाल्लाय त्यापेक्षा रात्री जिथं ते मुक्कामाला जाणार आहेत ते शेड दिवसभर लोटून कोरडं स्वच्छ असल्यामुळं ते उबदार राहतं आणि तिथे मात्र आपण चारा पाणी काहीच देत नाही. सो दिवसभर जे चारा त्यांनी खाल्लेला आहे तो रवंत करून त्याचं मांसात रूपांतर करण्यासाठी तो वेळ आपण दिलेला असतो त्यांना. किती नंबर मध्ये किती तुमच्याकडे? आज आपल्याकडे 250 शेळ्या आणि मेंढ्या आहेत. अनेक तरुण या व्यवसायाकडे वळतात, परंतु त्यांना पुरेसं ज्ञान नसल्यामुळे ते बंद पण पडतं. काही नवीन तरुणांना जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्याकडून चांगल्या प्रकारचं ब्रीड त्यांना मिळू शकतं. हो, नक्कीच. मुळात नवोदित जे शेतकरी आहेत, तरुण शेतकरी आहेत, यांची फसगत ही पहिल्यांदा ब्रीड सिलेक्शन वरच होते. प्राणी कुठल्या कारणासाठी घ्यायचा याच्याबद्दल एक वाक्यता आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आपण मटणासाठी काम करणार आहोत, आपण ब्रीडिंग मध्ये काम करणार आहोत, की आपण बकरी ईद मध्ये काम करणार आहोत. जर आपल्याला मटणात काम करायचं असेल तर जुळी पैदास आणि वजन वाढ हे अत्यंत महत्वाचं सूत्र आहे. आणि मटणाची बाजारपेठ ही सर्वदूर त्याची मागणी आहे. बाजारपेठेत शोधत बसायची गरज नाहीये. मागणी आणि पुरवठ्यामध्ये मी सांगितलं तसं तफावत असल्यामुळे विक्री योग्य माल बाजारात विकायला जायची गरज नाही. व्यापारीच आपल्या फार्मवर येऊन ते खरेदी करत असतात. फक्त प्राणी खरेदी करताना जातीवंत, पेडिग्री रेकॉर्ड असणारे आणि बंदिस्त प्रकल्पातच कैक पिढ्या जन्माला आलेले घ्या, ज्यामुळे त्यांना नवीन पिढी जर बंदिस्त प्रकल्पात ते करणार असेल तर बंदिस्त प्रकल्पातच ज्यांची वंशावळ वाढलेली आहे ते घेणं जास्त योग्य राहील. तुमच्याकडून जर खरेदी करायची असेल तर तुम्ही तुमच्याशी कसा संपर्क साधायचा आणि कसे भाव वगैरे ठरतात ते थोडक्यात सांगा. म्हणजे तुमच्याशी लोक इथं सर्व गोष्टी वजनावरच विक्री असते आणि प्राण्यांची विक्री करताना त्यांची पेडिग्री तुमच्या समोर ठेवलेली असते, वंशावळ तुमच्या जवळ ठेवलेली असते आणि शुद्ध जातीवंत निवडण्याचा अधिकार तुम्हाला असतो. माझ्याशी संपर्क करण्यासाठीचा माझा मोबाईल नंबर आहे 996054 8005. हाच माझा व्हॉट्सअपचा सुद्धा नंबर आहे, याच्यावर तुम्ही संपर्क करून भेटू शकता. शेतकरी बंधूंनो, बरेच प्रकल्प फेल जातात, अपरिणामामुळे फसगत होते. तर ही फसगत जर तुम्हाला टाळायची असेल, असे 13 वर्षापासून ज्यांचा अनुभव आहे आणि ज्यांच्याकडे शुद्ध वंशावळ असलेले सगळे रेकॉर्ड आहे, या बकरीचा आहे, मेंढ्याचा आहे, तर त्यांच्याकडून जर तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला चांगले 100% ब्रीड तुम्हाला मिळू शकतील. आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून वारंवार तुम्हाला सल्ला सुद्धा घेता येईल आणि तुम्हाला तुमचा प्रकल्प यशस्वी करता येईल. तर चला, शेळी मेंढी पालन करत असताना संशोधित वाणाचा वापर करूया आणि आर्थिक उत्पन्न वाढवूया.